मित्रांनो, ही आहे कमळगडावरील विहीर आणि याच्यात आपण त्या दिशेने तिकडून आपण तिकडूनच चढलो आणि तिथून उतरायला पायऱ्या आहेत. आपण उतरून पाहणार आहोत नक्की आतमध्ये काय आहे ते. मित्रांनो, आपण कमळगडावरची जी विहीर आहे त्याच्यात उतरतोय आता. याला पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांनी आपल्याला व्यवस्थित अशी एक वायर ठेवलेली आहे आणि सरळ सरळ खाली उतरायला पायऱ्या आहेत. विहिरीचा पसारा आपण पाहू शकतो. साधारण याची विड्थ जी आहे एक 6 ते 6 फूट असावी सरासरी आणि खोली 30 ते 40 फूट त्यापेक्षा जास्त असावी, 60 ते 70 फूट खोली असावी. तर हे कातळात खोदलेली विहीर आहे पूर्णपणे. आणि जसं जसं आपण खाली चाललो वरती उन्हामुळे उष्णता गरमी आहे, पण जसं जसं खाली चाललो तसं गारवा वाढत चालला आहे. खाली आपल्याला एक बाबा भेटले, ते हेच बोलले की खाली गेलं की खूप गारवा आपल्याला अनुभवायला मिळतो. तर ह्याच्या पायऱ्या पाहिल्या, जो इथला पाषाण आहे थोडासा लालसर आहे. सह्याद्रीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पाषाण आहेत, तर इथला पाषाण थोडा लालसर आहे आणि तो खोदलेला आहे. वटवावळे आहेत ना खाली, तर ते फक्त व्यवस्थित बघून चल. आणि आता इथलं जे काही स्थापत्यशास्त्र आहे, कारण कोणताही जे दगडाचे वेगवेगळे सह्याद्रीतले प्रकार आहेत ते खोदायला वेगवेगळं स्किल लागतं. म्हणजे बऱ्याचशा गडांवरचे अवशेष वेगवेगळे आहेत. कोल्हापूरपासून ते पुण्यापासून ते आपण जर नाशिकपर्यंत गेलो तर दगडाचा प्रकार वेगळा आहे सह्याद्रीचा. आणि गडावरचे जे काही अवशेष आहेत त्याचं जे काही बांधकाम स्थापत्यशास्त्र आहे ते वेगळं आहे. वटवाघूळ का? नाही ठीक आहे, काय विषय नाही, जाऊ आपण खाली, काय प्रॉब्लेम नाही. चल, काय घाबरतोय अरे, चल 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 चल, काय करत नाही. फ्लॅशची गरज नाही, कारण प्रकाश पडतोय. हो, स्थापत्यशास्त्र असं आहे की वरचा प्रकाश बरोबर खालीपर्यंत येतोय आणि जुन्या काळी याचा विहिरीसारखा वापर केला जायचा. चल खाली चल 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 चल. हे बा, पूर्ण उभी आणि मधून एक असा स्तंभ ठेवलेला आहे, जॉईंट जो म्हणतात ना, जसे आपण RCC बांधकामामध्ये बीम ठेवतो असे बीम ठेवलेले आहेत वरती पहा. आणि आउटलेट्स ठेवलेले आहेत असे. चल 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 खाली. पूर्ण खालीपर्यंत पायऱ्या आहेत आणि खालचा जो जर भाग पाहिला आपण तर त्याची लांबी आणि रुंदी आपण बघूयात खाली गेल्यावर किती आहे. उंची पाहू शकतो आपण. आणि स्थापत्याचा एक विशेष नमुना आहे. माझा थोडा तोल गेला होता अशा ठिकाणी व्यवस्थित व्हिडिओ काढताना